नमस्कार सर. साहेब, आज आप्पासाहेबांनी आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघात हॅट्रिक पूर्ण केली. या हॅट्रिक करण्यामागे आपलाही भडगाव तालुक्यातून खारीचा वाटा होता. तर या आप्पांच्या यशाबद्दल आपण काय सांगा? सर, मुळात म्हणजे आप्पांचा इलेक्शनचा जो मुद्दा होता तो विकासाचा मुद्दा लोकांना खूप प्रचंड प्रमाणात आवडला आणि त्या दिशेने आप्पांचं मागील 10 वर्षापासूनचं विकासाच्या मुद्द्यावरचं कामकाज लोकांना भावलं आणि लोकांनी जनतेने प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं जे काही कामाचं मेहनत सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आणि जे काही नियोजनबद्ध आमचा प्रचार चालला, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही नियोजनबद्ध प्रचार करून लोकांपर्यंत पोचण्याचं काम केलं. आप्पांच्या विकासाचे मुद्दे लोकांपर्यंत पोचवले आणि खऱ्या अर्थाने लोकांनी विकासालाच महत्त्व देऊन विकास पुरुषाला स्वीकारलं आणि आज एवढा दणदणीत आपला आज विजय झाला. आणि आप्पांना ह्याच आमच्या मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. एकच आमचं आता सगळ्या कार्यकर्ता भडगाव पाचोरा तालुक्यातील सगळ्या जनतेचं एकच उद्दिष्ट आहे, एकच लक्ष आहे की आप्पासाहेबांना आता एवढ्या भरभरत 30 म्हणजे हॅट्रिक केली त्यांनी, तर त्यांना हॅट्रिक झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री यांनी त्या पाचोऱ्याला सभेला देखील त्यांनी संबोधित केलं आणि त्यांनी देखील सांगितलं की हा मतदारसंघ मी दत्तक घेतो आहे. तरी त्यांच्याकडनं एकच आमची इच्छा आहे की आप्पासाहेबांना लवकरात लवकर लाल दिवा मिळावं आणि मंत्री मिळावं. त्यासाठी आम्हीसुद्धा आमचे ओम श्री साई बाबा शिर्डी यांनासुद्धा आम्ही प्रार्थना करतो आहे की बाबांच्या तेवढे आशीर्वाद आप्पांना मंत्रिरूपाने मिळावेत आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा त्यांचा तो दिलेला शब्द पाळावा, म्हणजे खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा चांगल्या मोठ्या प्रमाणात अजून विकास करता येईल. हीच आमची एक सगळ्या शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हीच एक इच्छा आहे आणि तीच पूर्ण व्हावी हीच आमची परमेश्वराकडे सुद्धा प्रार्थना आहे. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.